नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. देशभरामध्ये विविध टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. राज्यातील मावळ मतदारसंघाची निवडणूक येत्या 13 मे रोजी संपन्न होणार आहे आणि शिवसेनेच्या वतीने 2 वेळा खासदार राहिलेले श्रीरंग आप्पा बारणे साहेब पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवित आहेत. तर आपल्याला याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बोलायचं आहे. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरं म्हणजे तिसऱ्यांदा आपण ही लोकसभेची निवडणूक लढवता. 25 वर्षाचा आपला अनुभव आपण असं सांगत असता निवडणूक लढवण्याचा. आणि ही निवडणूक लढवत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 वेळेला आपल्याला लोकांनी संधी दिली होती. तिसऱ्यांदाही ते तुम्हाला संधी देतील असा विश्वास आपल्याला का वाटतो? हे बघा, गेल्या 10 वर्षामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली कामं ही जनतेच्या समोर घेऊन जातोय. अतिशय दुर्गम अशा भागामध्ये, कर्जतच्या तुंगी भागामध्ये आपण लाईट आणि रस्ते पोचवण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं, पनवेलच्या पासून तर JNPTला जाण्यावरती रस्त्यावरती ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावरती जाम होत होती. आपण त्या ठिकाणी 8 लेनचा रस्ता केलेला आहे. पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गाचं काम चालू आहे. पनवेल ते उरण रेल्वे मार्गात काम पूर्ण होऊन तिथं आता रेल्वे धावती आहे. त्याचबरोबर पुण्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॅकला राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. रेल्वेच्या जेवढे स्टेशन येतात, चिंचवड असेल, देवरोड असेल, आकुर्डी असेल, तळेगाव असेल, लोणावळा असेल, नेरळ असेल, कर्जत असेल, या स्टेशनला अमृत भारत योजनेच्या अंतर्गत आपण घेऊन त्या ठिकाणची कामं चालू आहेत. आत्ता रेल्वेच्या मोठ्या प्रमाणावरती आपण कामं केली. याचबरोबर रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून, रस्ते विकास मंत्रालयाच्या माध्यमातून या भागातील अनेक रस्ते आपण करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याच्या निविदा देखील आता झालेल्या आहे. पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागामध्ये रस्ते आपण केलेले आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत योजना असेल किंवा जल जीवन मिशन असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, या माध्यमातून अनेक निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. अशाच पद्धतीने केंद्राच्या अनेक योजना येत असताना राज्य सरकार एका विचाराचं आहे, महायुतीचं राज्य सरकार आहे आणि या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना आपण जर पाहिलं असेल, MMRD रिजनमध्ये या देशातला पहिला अटल सेतू जो समुद्र पूल 22.5 किलोमीटरचा हा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 50% येतो आणि केंद्राचं मोठं सहकार्य या ब्रिजला मिळालेलं विमानतळ आपल्या परिसरामध्ये होतं आहे. याच पद्धतीने केंद्राच्या अनेक योजना या भागामध्ये आणण्याचं काम केलं आहे. मी माझ्या विकास पर्व या पुस्तकातून, त्याचबरोबर माझा जो परिचय पत्रक याच्यातून सर्व गेलेली कामं मांडलेली. शेवट विकास घेऊन, कामं घेऊन आपण जातो आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्ष देशाचा जो विकास झालेला आहे, जगाच्या पाठीवरती भारताचा मान उंचवण्याचं काम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून लोकांना विकास हवा आहे. मतदार हा या देशातला विकास पाहतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाला मत या देशातला नागरिक देईल. साहेब, पनवेलमधील पनवेलमधील बाबतीत मी बोलतोय. खरं म्हणजे नेहमीच तुम्ही देखील स्वतः कबूल केले की आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीमागे त्यांनी मदत केलेली आहे आणि यावेळी देखील ते तुमच्यासोबत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र, तिथला संपूर्ण मतदार हा सुशिक्षित मतदार आहे. खारघरच्या बाबतीत बोलायचं झालं तर खारघरचे मतदार हे नेहमीच मोदींना सपोर्ट करणारे मतदार. परंतु आता नव्यानं काही घडामोडी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये खारघरमधील कॉलनी फोरम हे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या गटाकडे गेलेले आहेत. तुम्हाला वाटतं का याचा काय थोडा फरक पडू शकेल का? मी तुम्हाला सांगतो, पनवेलमध्ये रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक विकासात्मक काम होतं आहे आणि नागरिक त्या विकासाला मत देतात, विकासाच्या बाजूने राहतात. जे कोणी तिकडे गेले ते प्रामुख्यानं रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांचं नेतृत्व मानत होते, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. खारघर पनवेलचा जो विकास झाला आहे, सिडको आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक समस्या मार्गी लावण्याचं काम आपण केलेलं आहे. मेट्रोचा रखडलेला प्रकल्प आपण मार्गी लावून आता तिथं मेट्रो धावती आहे. रेल्वेची अनेक कामं आपण त्या ठिकाणी मार्गी लावतो आहे. या राज्यातलं सर्वाधिक मोठं पनवेलचं जंक्शन रेल्वे स्टेशन आपण आता त्याचा DPR मंजूर केलेला आहे आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की विकासाला मत त्या भागातला नागरिक देईन. कोणत्या विचारानं पुढं गेला याहीपेक्षा विकासाला मत त्या भागातील नागरिक देईन. पनवेलच्या पाण्याचा प्रश्न होता, तो MGPच्या माध्यमातून 100 MLD पाणी आता पनवेल शहराला मिळतं आहे. त्याचबरोबर 2016ला महापालिका झाली. काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचा जो रोष होता, शास्ती कर, वाढीव कर किंवा
सिडकोनी आकारलेला कर कुठली सुविधा न देता त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर 2 बैठका झाल्या. मी तुमच्या माध्यमातून त्या भागातील नागरिकांना ठामपणे सांगतो, केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. राज्यामध्ये शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकार नक्कीच चांगलं काम करते. पुढे ते सरकार येणार आहे आणि त्या भागातील प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भामध्ये खास करून त्या ठिकाणचा शास्ती कर असेल किंवा त्या ठिकाणचा वाढीव कर असेल, याला राज्य सरकार न्याय देण्याची भूमिका त्या भागातील नागरिकांना नक्कीच करेल. इतका आत्मविश्वास आहे. शेवट सरकार काम करणारं सरकार आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये शेवट निवडणुकीचा कालावधी पर्व संपल्यानंतर नक्कीच मी तुम्हाला सांगतो त्या भागातील नागरिकांना राज्य सरकारच्या वतीने न्याय मिळण्याची होईल. एक शेवटचाच प्रश्न विचारतो. खरं म्हणजे तिथला समाज हा संपूर्ण आगरी कोळी ओबीसी समाज खूप मोठ्या संख्येने पनवेल उरण भागामध्ये आहे. तेथील लोकांचा नेहमीचाच आस्थेचा विषय राहिलेला तो म्हणजे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या बाबतीतला त्याविषयी अनेक लढे देखील झालेले आहेत. अजून देखील विरोधकांकडनं अशाच टीकेचा सूर निघतो की जरी ठराव मंजूर झाला असला तरी देखील केंद्रामार्फत मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात येत नाही. खरं म्हणजे तुम्ही स्वतः 2 वेळा खासदार राहिला, हा प्रश्न तुम्ही देखील पाहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, विरोधक या ठिकाणी लोकांची दिशाभूल करतात की खरोखरच केंद्र सरकार टाळाटाळ करते? मी तुम्हाला सांगतो, एखाद्या प्रकल्पाला नाव द्यायचं असेल तर राज्य सरकारची संमती लागते. दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या नावानं विमानतळाला नाव द्यावं या बाबतीमध्ये मी देखील लोकसभेमध्ये सहमती दाखवलेली होती, परंतु तोपर्यंत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला नव्हता. सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्या त्याने खऱ्या अर्थानं दिबा पाटील यांचं नाव नवीन विमानतळाला देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने तो प्रस्तावाला मंजुरी दिली. संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर त्याला काहीतरी प्रोसिजर आहे. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की जे नियोजित विमानतळ मुंबईचं आहे त्याला दिबा पाटील यांचंच नाव दिलं जाईल आणि राज्य सरकार, केंद्र सरकार महायुतीच्या विचाराचं आहे आणि नक्कीच मी येणाऱ्या कालावधीमध्ये दिबांचं नाव त्या विमानतळाला असेल. विरोधक फक्त राजकारण करतात, राजकारणाच्या पलीकडे त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काही नाही. गेली 2.5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती, सत्तेच्या माध्यमातून त्यांनी काही केलं नाही. या राज्यातील जनतेने सगळं पाहिलेलं आहे. काम करणाऱ्या सरकारच्या बरोबर राज्याची जनता नक्कीच राहील. शेवटचाच जाता जाता उमेदवार म्हणून मतदारांना काय आवाहन करा? मी उमेदवार म्हणून या भागातील मतदाराला एवढंच आव्हान करेन, विरोधक खरं तर त्यांनी एक पट्टी डोळ्यावरती ओढलेली आहे, त्यांना विकास दिसत नाही आणि केवळ नकारात्मक टीकात्मक गोष्टी बोलतात. या देशाच्या विकासाला चालना देण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच 370 कलम हटलं गेलं. या देशामध्ये महिला विधेयक आणलं आणि या सगळ्या प्रक्रिया होत असताना राज्यामध्ये एक चांगलं काम होते. तुम्ही विकासाला, कामाला मत द्या. या भागामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये केलेली कामं आपण पहा आणि कामाच्याद्वारे तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी येत्या 13 मेला निवडा, एवढंच आव्हान मी मतदाराला करतो. तर आपल्यासोबत होते श्रेयंग बारणे साहेब, त्यांची प्रतिक्रिया, त्यांचं मनोगत आपण ऐकलेलं. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची देखील प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पुणे. धन्यवाद.